नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण स्पिन स्पिन कपलिंग म्हणजे काय किंवा स्पिन स्पिन स्प्लिटिंग म्हणजे काय याच्याबद्दल चर्चा केली होती. बघा, त्यामध्ये आपण एक्झाम्पल कशाचं घेतलं होतं? इथिल अल्कोहोल्स, बरोबर, CH3CH2OH. या इथिल अल्कोहोलमध्ये किती प्रकारचे प्रोटॉन्स आहेत? नंबर ऑफ सेट्स ऑफ प्रोटॉन किती दिसत आहेत? 3. कोणकोणते आहेत ते? या कार्बनला लागलेले 3 हायड्रोजन, ते 3 हायड्रोजन एकाच कार्बनला लागले आहेत, त्यामुळे त्यांची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी आहे. त्यामुळे हे पहिल्या प्रकारचे प्रोटॉन्स आहेत. त्याच्याबरोबर दुसरा जो कार्बन लागले आहे त्याला जे 2 हायड्रोजन लागले त्याच्या एका बाजूला ऑक्सिजन तर दुसऱ्या बाजूला काय कार्बन आहे. त्यामुळे हे जे 2 हायड्रोजन्स आहेत मित्रांनो CH2चे, त्यांची पण केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? वेगळी आहे. त्यामुळे हे CH2 दुसऱ्या प्रकारचे प्रोटॉन झाले. आणि तिसरा म्हणजे हा हायड्रोजन जो डायरेक्टली कोणाशी अटॅच आहे? ऑक्सिजनशी अटॅच आहे. त्यामुळे हे तिसरा प्रकारचा प्रोटॉन झाला. सो नंबर ऑफ सेट्स ऑफ प्रोटॉन किती? 3 प्रकारचे प्रोटॉन असल्यामुळे आपल्याला किती सिग्नल्स मिळतील? टोटल नंबर ऑफ सिग्नल्स किती मिळणार आहे? 3 सिग्नल्स मिळणार आहे, बरोबर मित्रांनो. हा जो इथिल अल्कोहोल आहे, या इथिल अल्कोहोलचा आपण एनएमआर स्पेक्ट्रा घेतला. एनएमआर स्पेक्ट्रा घेताना पहिल्यांदा आपण लो रिझोल्युशनचं इन्स्ट्रुमेंट वापरलं. तर आपल्याला असं दिसतं, बघा, हे पहिला जो पीक आहे तो कशाचा आहे? TMS. त्याचा आपण व्हॅल्यू किती घेतो? 0 घेतो. त्याच्यानंतर आपल्याला लो रिझर्वेशनचा जो स्पेक्ट्रा मिळाला त्यामध्ये आपल्याला असे ब्रॉड पीक मिळत आहेत. किती पीक मिळत आहेत? 3 पीक मिळत आहेत. पण ते तिघच्या सिग्नल्स आहेत ते आपल्याला असे ब्रॉड सिग्नल्स मिळतात. आपण बघितलं, पहिला सिग्नल मिथिलसाठी आहे, दुसरा CH2 साठी आहे आणि तिसरा कोणासाठी आहे? OH मधला जो हायड्रोजन आहे त्याच्यासाठी, बरोबर. हां, हे स्पेक्ट्रा कोणत्या इन्स्ट्रुमेंट वापरून घेतलंय? लो रिझर्वेशनचा. ठीक आहे. समजा सेम कंपाऊंडचा स्पेक्ट्रा, एनएमआर स्पेक्ट्रा, आपण हाय रेझोल्युशन मधल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण जर घेतलं तर आपल्याला परत 3 पिक्स दिसत आहेत. बघा, ही पहिली जी पीक आहे कोणासाठी आहे? स्टँडर्ड रेफरन्स सिग्नल, दॅट इज TMS. पण आपल्याला इथं परत 3 पीक दिसत आहेत. पण ह्या 3 पीकचं काय झालंय? बघा, इथं एकच पीक होतं, तर ह्या एक पीकचं विभाजन होऊन आपल्याला 1 2 3 सिग्नल्स मिळाले. इथं एक पीक होती, त्याचं विभाजन होऊन 1 2 3 4, त्याचं स्प्लिटिंग होऊन किती लाईन्स मिळाल्या? 4 लाईन. आणि याचं आपल्याला एकच लाईन्स मिळाल्या. मग हे जे सिग्नल्सचं स्प्लिटिंग जे होतं मित्रांनो, या सिग्नलच्या स्प्लिटिंगला आपण काय म्हणणार आहोत? स्पिन स्प्लिटिंग. या स्प्लिटिंग कोणामुळे होतं मित्रांनो? याच्याबद्दल आपण काल बघितलं. काय म्हटलं की ज्याची केमिकल एन्व्हायरमेंट सारखी आहे त्यांचे स्पिन एकमेकांसोबत कपल होणार नाही. पण ज्याची केमिकल एन्व्हायरमेंट म्हणजे जे केमिकली इक्विव्हॅलेंट नाही आहेत असे जे प्रोटॉन्स आहेत त्याचे स्पिन एकमेकांसोबत काय होत आहेत? कपल्ड होत आहेत. आणि त्या कपलिंगमुळे सिग्नल्स काय होतात? आपल्याला स्प्लिट होत आहेत, बरोबर. आता या CH3च्या बाजूला काय आहे? CH2 ग्रुप आहे. या CH3ची एन्व्हायरमेंट आणि या CH2ची एन्व्हायरमेंट, केमिकल एन्व्हायरमेंट डिफरंट आहे. मॅग्नेटिकली ते सुद्धा कसे आहेत? नॉन इक्विव्हॅलेंट आहे. त्यामुळे ह्या CH2चे जे प्रोटॉनचे जे स्पिन आहेत ते कोणासोबत कपल होणार? CH3. आणि CH3चे कोणासोबत कपल होणार? CH2. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला सिग्नलच्या ऐवजी काय मिळतात? तर बंचेस ऑफ लाईन्स मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काल बघितलं होतं की नंबर ऑफ लाईन्स मिळवण्यासाठीचा फॉर्म्युला, नंबर ऑफ लाईन्स मिळवण्याचा फॉर्म्युला काय? कॅपिटल N इज इक्वल टू काय? स्मॉल n प्लस 1. ठीक आहे. बघा, नंबर ऑफ सिग्नल्स किंवा नंबर ऑफ लाईन्स मिळवण्याचा फॉर्म्युला काय म्हटलं आपण? N इज इक्वल टू स्मॉल n प्लस 1. हा स्मॉल n म्हणजे काय? स्मॉल n म्हणजे काय? नंबर ऑफ नेबरिंग प्रोटॉन. ओके. सपोज आपल्याला एक बाजूला एक नेबरिंग प्रोटॉन असेल, मग स्मॉल n ची व्हॅल्यू किती येणार? 1 प्लस 1 किती? 2. किती लाईन्स मिळतात? 2 लाईन. ज्यावेळेस 2 लाईन्स मिळतात त्या 2 लाईन्सला काय म्हणतात मित्रांनो? डबलेट. समजा मित्रांनो ऍडजस्टंट 2 प्रोटॉन्स असतील, नेबरिंग 2 प्रोटॉन्स असतील, तर किती लाईन्स मिळतील? 3 लाईन्स. ज्या ठिकाणी आपल्याला 3 लाईन्सचे सिग्नल्स मिळतात त्या 3 लाईन्सला आपण काय म्हणणार? ट्रिपलेट. समजा नेबरिंग 3 प्रोटॉन्स असतील तर टोटल लाईन्स किती मिळतील आपल्याला? 4. मग हे ज्या 4 लाईन्स आहेत मित्रांनो त्या 4 लाईन्सला आपण काय म्हणणार? क्वार्टेट. 2 लाईन्स डबलेट कोणामुळे मिळालोय? रिझल्ट्स फ्रॉम 1 नेबरिंग प्रोटॉन. समजा एक नेबरिंग प्रोटॉन असेल तर 2 लाईन मिळतील. 2 नेबरिंग प्रोटॉन असेल तर 3 लाईन मिळतील. n+1
जेवढे नेबरिंग प्रोटॉन त्याच्या +1 आपल्याला त्या ठिकाणी त्या सिग्नल्स मिळत असतात, त्या लाईन्स मिळत असतील. ठीक आहे. आता परत आपला इथिल अल्कोहोलकडे लक्ष देऊया. CH3CH2OH किती प्रकारचे प्रोटॉन्स आहेत? प्रोटॉन्स A, प्रोटॉन्स B आणि प्रोटॉन्स C. ठीक आहे. आता सपोज हा CH3 आहे. CH3 साठी आपल्याला किती लाईन्स मिळतील हे आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला CH3 प्रोटॉन्स, कार्बनला जे 3 हायड्रोजन्स लागले त्याच्यासाठी किती सिग्नल्स मिळतील? त्याचा फॉर्म्युला काय सांगितलं आपण? n = n+1. ओके. मग आता हा स्मॉल n म्हणजे काय म्हटलं आपण? नेबरिंग प्रोटॉन. या CH3 च्या बाजूला किती नेबरिंग प्रोटॉन्स आहेत? 2. मग 2 + 1 = काय? 3. म्हणून ह्या CH3 साठी आपल्याला काय मिळते मित्रांनो? ते आहे ट्रिपलेट मिळते. ट्रिपलेट. ओके. ट्रिपलेट म्हणजे किती लाईन्स? 3 लाईन्स. ठीक आहे. आता मित्रांनो आपण काय म्हणतोय? सिग्नल्स फॉर ए प्रोटॉन. ए प्रोटॉन म्हणजे कोणते? मिथिल प्रोटॉन. मिथिल प्रोटॉन साठी सिग्नल कोणावर डिपेंड आहे? त्याच्या बाजूला किती प्रोटॉन्स आहेत. मग या त्याच्या बाजूला किती प्रोटॉन्स आहेत? किती नेबरिंग प्रोटॉन्स आहेत? 2 नेबरिंग प्रोटॉन्स आहेत. बरोबर. मग आता हे 2 नेबरिंग प्रोटॉन्स त्यांची अरेंजमेंट कशी मोजली असेल? अँटी पॅरलल असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अजून त्यांचे ओरिएंटेशन कशा पद्धतीने होऊ शकतं? बघा 3 पद्धतीने त्याचे ते प्रोटॉनचे स्पिन काय करू शकतात? ओरिएंट. पहिली जी आहे ग्राउंड स्टेट मध्ये ती एकमेकांना अँटी पॅरलल अरेंजमेंट आहे. ठीक आहे. दुसरी जी अरेंजमेंट आहे ही पॅरलल टू द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. तिसरी कोणती आहे? अँटी पॅरलल टू द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. त्याची एनर्जी जास्त, याची एनर्जी कशी आहे? कमी. किती प्रकारचे अरेंजमेंट होऊ शकतात? 3 प्रकारचे अरेंजमेंट होऊ शकतात. म्हणून आपल्याला ज्यावेळेस 2 प्रोटॉन्स असतील किती प्रकारचे ओरिएंटेशन झाले? 3 ओरिएंटेशन. आणि 3 ओरिएंटेशन साठी आपल्याला किती लाईन्स मिळतात? 3 लाईन्स मिळतात. आता हे जे 3 लाईन्स आहेत मित्रांनो, या 3 लाईन्सला आपण काय म्हणतो? ट्रिपलेट. या लाईनची इंटेन्सिटी असते 1s2 2s2 1. बघा तिसरा सिग्नल, फर्स्ट, सेकंड अँड 3 किती लाईन्स मिळाल्या? 3 लाईन. 3 लाईनला आपण काय म्हणतो? ट्रिपलेट. याचा रेशो काय आहे? 1s2 ट्रिपलेट कोणामुळे मिळाले? ऍडजसंट 2 प्रोटॉन्स. ठीक आहे. हे CH2. या CH2 ची जे काय ओरिएंटेशन आहे ती अँटी पॅरलल आहे. ज्यावेळेस रेडिएशन त्याच्यावर अप्लाइड मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ज्यावेळेस तो ठेवत असतो त्यावेळेस तो 3 पद्धतीने ओरिएंट होऊ शकतो की पॅरलल टू द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड, अँटी पॅरलल टू द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. किती प्रकारचे ओरिएंटेशन झालं? 1 2 आणि 3. 3 प्रकारचे ओरिएंटेशन झाल्यामुळे आपल्याला ट्रिपलेट मिळतात. त्याची इंटेन्सिटी कशी? 1s2 2s2 1. ठीक आहे. हे जे ट्रिपलेट मिळाले हे कोणासाठी मिळाले मित्रांनो? CH3 साठी. ठीक आहे. आता CH2 साठी बघूया. CH2 चे नेबरिंग किती प्रोटॉन्स आहेत? 3 प्रोटॉन्स आहेत. ठीक आहे. आता 3 प्रोटॉन्स असल्यामुळे किती सिग्नल्स मिळतील? 4 सिग्नल. 4 सिग्नलला आपण काय म्हणतो? क्वार्टेट. ते कसं मिळतात? त्या 3 इलेक्ट्रॉनचं स्पिन कसं ओरिएंट होतं ते बघूया. मित्रांनो आपल्याला काय बघतो आता? सिग्नल्स फ्रॉम बी प्रोटॉन. बी प्रोटॉन म्हणजे कोणते प्रोटॉन? CH2. या CH2 च्या नेबरिंग किती हायड्रोजन्स आहेत? 3. आता n = n+1. या ठिकाणी n ची व्हॅल्यू स्मॉल n म्हणजे काय? नंबर ऑफ नेबरिंग प्रोटॉन्स. याच्या नेबरिंग प्रोटॉन्स किती आहेत? 3 + 1 काय? 4 म्हणजे क्वार्टेट. 4 लाईन्स मिळतात, क्वार्टेट मिळतात. ठीक आहे. आता हे जे 3 प्रोटॉन्स आहेत त्यांचं ओरिएंटेशन कशा पद्धतीने ते बघूया. बी प्रोटॉनच्या बाजूला किती हायड्रोजन्स आहेत? किती प्रोटॉन्स आहेत? 3. आता हे जे 3 प्रोटॉन्स आहेत मित्रांनो, हे 3 प्रोटॉन्स अशा 4 पद्धतीने त्यांचे जे काय ओरिएंटेशन्स आहेत त्या ठिकाणी ते डिफाइन करू शकतात. ठीक आहे. हे आहे H0 म्हणजे अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. हे याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन कशी? सेम आहे. हे पॅरलल अरेंजमेंट आहे. ठीक आहे. त्यामुळे एनर्जी कमी आहे. दुसरी डायरेक्ट आपण म्हणू शकता याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन एकमेकांच्या अगेन्स्ट आहे. अँटी पॅरलल म्हणजे एनर्जी कशी? जास्त. या 2 आणि त्या 2च्या दरम्यानमध्ये 3 पैकी 2 प्रोटॉन पॅरलल अरेंजमेंट दाखवतील. एक अँटी पॅरलल दाखवेल किंवा 2 अँटी पॅरलल दाखवेल, 1 पॅरलल दाखवेल. अशा 4 पद्धतीने त्या प्रोटॉन्सचे स्पिन ओरिएंट होऊ शकतात. किती पद्धतीने होतात? 4 पद्धतीने. 4 पद्धतीने होतात. मग आपल्याला किती लाईन्स मिळणार मित्रांनो? 4 लाईन्स.
आता ह्या 4 लाईन्सची जी इंटेन्सिटी ती आहे 1:3:3:3:1. बघा आता 1:3:3:1. याचा रेशो कसा असणार मित्रांनो? सपोज याची हाईट 1 सेंटीमीटर असेल तर दुसऱ्या सिग्नलची किती असेल 3, तिसऱ्याची 3, चौथ्याची परत किती असेल 1. 1:3:3:1. हे 4 सिग्नल्स कशामुळे मिळाले? हे 4 पद्धतीने त्या प्रोटॉनचे स्पिन ओरिएंट होऊ शकतात. म्हणून आपल्याला किती सिग्नल्स मिळतात? हे 4 सिग्नल्स मिळतात. ठीक आहे. मग नंबर ऑफ सिग्नल्स कशावर डिपेंड आहे? नेबरिंग प्रोटॉन. एक प्रोटॉन असेल तर आपल्याला डबलेट पेअर. डबलेट मित्रांनो, डबलेटची जी इंटेन्सिटी आहे मित्रांनो, किती लाईन्स मिळाल्या? 2 लाईन. 2 लाईन कधी मिळतात? ज्यावेळेस नेबरिंग एक प्रोटॉन असेल. त्याची जी इंटेन्सिटी आहे मित्रांनो ती कशी आहे? 1:1. ओके. सो डबलेट असेल तर त्याची इंटेन्सिटी 1:1, ट्रिपलेट असेल तर 1:2:1 आणि क्वार्टर असेल तर 1:3:3:1. ओके. आता मित्रांनो काही एक्झाम्पल्स बघूया. त्या एक्झाम्पल्सच्या मदतीने कोणाला किती सिग्नल्स मिळतील, किती लाईन्स मिळतील त्याचं आपण थोडंसं डिस्कशन करू. 1-ब्रोमोप्रोपेन कंपाऊंडचं नाव आहे 1-ब्रोमोप्रोपेन. किती प्रकारचे प्रोटॉन्स दिसत आहेत बघा. या सपोज कार्बन नंबर 1 म्हणून. कार्बन नंबर 1 ला किती हायड्रोजन्स अटायचे? 3 हायड्रोजन C1 ला अटॅच आहेत. त्यामुळे या 3 हायड्रोजनची केमिकल एन्व्हायरमेंट कशी आहे? सारखी आहे. ठीक आहे. सपोज यांना आपण म्हणू A टाइप्स ऑफ प्रोटॉन. आता हा कार्बन नंबर 2. या कार्बन नंबर 2 ला किती हायड्रोजन लागले? 2 हायड्रोजन्स लागले. ठीक आहे. याच्या एका बाजूला CH2 ग्रुप आहे तर दुसऱ्या बाजूला कोणता ग्रुप आहे? CH3 ग्रुप आहे. त्यामुळे हे जे प्रोटॉन्स आहेत त्याची एन्व्हायरमेंट याच्यापेक्षा कशी आहे? डिफरंट आहे. त्यामुळे हे B टाइपचे प्रोटॉन्स आहेत. आता हे